नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। नवीन दिवस आणि नवीन सुरुवात आणि माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे। प्रीतला तर दुपारी कामाला जायचं, त्यामुळे डब्याची तयारी चालू आहे, जेवणाची तयारी चालू झालेली आहे माझी। तर पटापट मला कामं उरकायची आहेत, त्याला लवकर जायचं आहे। तर चला आपण डेली ब्लॉगिंगला सुरुवात करूया। आजचा दिवस मी कसा स्पेंड करते, काय काय गोष्टी आज मला करायच्या आहे। आजचा मेनू असणार आहे, त्याला डब्याला मी श्रीखंड देणार आहे। मी घरीच बनवले श्रीखंड आणि पुरी देणार आहे आणि तर जेवायला छोलेची भाजी करणार आहे आणि बघूया काहीतरी राईस वगैरे बनवलं तर। प्रीत मला थोडा इथं मदत करतोय, का थोडा वेळ कमी आणि पटापट कामं उरकायची आहेत, माझं पण काम करायचं आहे। तर चला जेवणाला लागूया आपण। कढईमध्ये तेल टाकतोय प्रीत आणि इकडे मला वाटण रेडी करायचं आहे। आधी खोबरा कापलाय, त्याला भाजलाय मस्त, त्याला मिक्सरला लावायचं आहे। आणि इकडे बघा ह्याचं काय चाललंय, नवीन तेलाची पिशवी। आणि मी इकडे छोट्या छोट्या डोळ्या केल्यात, पुरी करायची आहे, पुरी करते पटकन। हा बस झाला, मस्त फुगली, काढ कडक होती। थँक्यू मदत केल्याबद्दल। चालू आहे काम, इकडे मी भाजी ठेवलंय। फुलतायत का? छोटे छोटे झाले, धीरच नाही आम्हाला। घरी श्रीखंड बनवलंय, टेस्टिंग चालूच आहे, 5-5 मिनिटांनी टेस्टिंग चालू आहे। साखर कशी आहे? घट्ट घट्ट झालंय। हाऊस दॅट? गोड आहे पुरी सोबत, मस्त जमते का मला जेवण? जमते। आता ठेवा, डब्याला खायचं आहे ते। ओके थँक्यू। आणि आता मी त्याला राईस बनवलाय, झटपट होणारा मसाला राईस बोलू शकता, मसाले भात, पण सोप्या स्टाईलचा मसाले भात आहे हा। माझ्याकडे जे काही होत्या भाज्या त्या मी टाकल्या, त्या पनीर टाकते त्याच्यात, भातासारखं शिजवायचं। म्हणजे आज पुरी पण आहे, मग राईसमध्ये काय बनवू, हा बनवला, मस्त वाफेवर ठेवते त्याला। तर आता मी भरते प्रीतचा डबा। तर आज डब्याला आहे पुरी। किती पुरी खाणार आहेस? दे 8 पुऱ्या बस। ऑइल तसं तर खाली टिश्यू पेपर टाकला एक, आणि मध्ये 3 4 राहतील का, 5 6 छोटे बस 9 10 कंप्लीट नाही बस 8 बस झाल्या। अरे ते छोटे छोटेच आहेत, बस झालं, आता नको जास्त टाकू। आणि आता श्रीखंड खाणार, मी घरी बनवले हे श्रीखंड दह्यापासून। त्याची रेसिपी तुम्हाला मी नंतर शेअर करीन, जसं मला वेळ मिळेल तसं। त्याला डब्यात देते, एकदम घट्ट झालंय। ओके, आम्हाला घरचं श्रीखंड खूप आवडतं, घरी बनवलेलं। मला पण ठेव। हा ठेवते, थोडी सगळं। आणि छोलेची भाजी बनवली, आणि इकडे त्याला आता पुरी आणि श्रीखंड दिली, आणि थोडं राईस म्हणून तो राईस बनवलाय मी, हा वाला राईस। त्याच्याकडे त्याला शिमला मिरची पण नाही आवडत, त्यामुळे शिमला मिरची पण मी त्याच्यामध्ये टाकली नाही। मग असं झटपट माझा मसाले भात रेडी केला मी। पनीर होतं माझ्याकडं, ते टाकलं फक्त। तर या जेवायला, त्याला जेवायला वाढते मी। आज छोलेची भाजी केली, त्याला छोले आणि पुरी आवडतं खायला, सुकी केले मस्त, आणि त्याला पुरी देते खायला आणि थोडा भात। या जेवायला येच। तर हे आहेत प्रीतचे कामाचे डबे, राईस पण दिले आणि त्याला भाजी पण आवडली म्हणून भाजी पण घेऊन जाणार आहे। त्यात श्रीखंड दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पुऱ्या दिल्यात, टिश्यू पेपर टाकले म्हणजे तेल सगळं खेचून गेले टिश्यू पेपर। तर असा माझ्या नवऱ्याचा डबा रेडी, आणि ही त्याची 1 लिटर मिल्टनची बॉटल, पाण्याची बॉटल। A few moments later. तर मंडळी आता गेला प्रीत कामाला। तर आमची गंमत तुम्हाला सांगते, सकाळपासून आरामात सगळं चाललेलं असतं, आणि जेव्हा निघण्याच्या 10 मिनिटं अगोदर आमची खूप घाई होते, डबा लवकर दे, बस जाईल आमची, अशी धावपळ होते। म्हणजे सकाळपासून आरामात सगळी कामं चालू असतात, आणि जेव्हा जायच्या वेळेला खूप जास्त घाई होते, पटापट दे, उशीर होईल नाही तर मला। तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर तो गेला कामाला, तर मला ओटा वगैरे क्लीन करायचा आहे, भांडी घासायची आहेत, मेन म्हणजे आपली दुपारचं मेन काम भांडी घासायची आहेत, ओटा क्लीन करायचं आहे। आणि आता पहिले मला काम करायचं आहे ते मला वाटण बनवून ठेवायचं आहे जेवणासाठी। मग अशी त्याची डब्याची घाई होती म्हणून अर्धच केलं, जेवढं मला भाजीसाठी हवं होतं तेवढं।
ते आता बनवते मी आणि मग भांडी घासायची आहेत. मग बाकीची आपली पुढची कामं. आता मस्त सगळी घरातली कामं उरकली, ओटा वगैरे क्लीन केला. आता कुठे बरं वाटतं, जरा फ्रेश सुद्धा झाले. पाऊस येतोय, मध्येच जातोय, मध्येच कडक ऊन पडतोय. तर आता झालं घरातलं सगळं काम उरकल्यानंतर माझं काम करते, म्हणजे डेली ब्लॉग अपलोड करण्यासाठी व्हिडिओ एडिट करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. तर ते काम माझं चालू आहे. आता एक काम उरकल्यानंतर दुसरं काम चालूच आहे. तर व्हिडिओ आता अपलोडिंगला लावते. व्लॉग तुम्हाला येईलच. कसे वाटतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या दोघांची गंमत, आम्ही कसे राहतो दोघं जण नवरा बायको. अजून खूप सारे असे व्लॉग येणार आहेत, खूप धमाल बघायला मिळणार आहे आमची. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून माझ्याशी काही विचारायचे असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंट सेक्शन खाली तुम्ही विचारू शकता. आम्हा दोघांनाही तुमच्या मनात जे काही क्वेश्चन्स असतील, जे काही प्रश्न असतील आमच्याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आम्हाला उत्तर द्यायला फार आवडेल. तर आता मी व्हिडिओचं काम करते थोडं. परत 4 वाजतील, चहाचा टाइम होईल. अजून माझ्या खूप सारी कामं आहेत. तर चला आपण करूया ती कामं पूर्ण. आता पहिले व्हिडिओ एडिटिंगचं काम करते, मग आपण बोलूच. तर मंडळी, माझी व्हिडिओ एडिटिंग झाली आणि आता 5:30 वाजले. पटकन कुठे वेळ निघून गेला काही समजच नाही. आता बाहेर पाऊस पडायला लागलाय चांगलाच. तर आता मला ना भूक लागली खूप जास्त, म्हणून मी जरा भेल बनवायला घेतले. लाया घेतल्यात आणि कांदा टोमॅटो कापलाय. आता मस्त पटकन भेल बनवते. तर कांदा टोमॅटो आणि मिरची कापून घेतलंय, टाकते पटकन ह्याच्यात. मला भूक लागली असतील तर मी नेहमी भेलच खाते, कारण का दुसरं काही खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बरं. मिक्स करते. आणि जर तुम्ही एकटे असाल तर भेल खाण्यामध्ये अजूनच मज्जा येते. आणि बारीक शेवसाठी ही गार्डनची शेव आणलेली मी डीमार्टवरून, ती टाकते. भेलीचं सामान माझ्या घरी असतं. मला जेवढी हवी तेवढी मस्त शेव टाका. मला खूप जास्त शेव आवडते टाकायला. तर मीठ टाकायचं राहिलं माझं अजून. तर मीठ टाकते आणि आपली भेल रेडी आहे. तुम्ही लिंब पण पिळू शकता, पण लिंब पिळते. या खायला भेल. आपले दिवसभर काही ना काही कामं चालूच असतात. एक झाला की दुसरा. आता मला कपडे, धुतलेले कपडे आणले, ते घडी घालून ठेवायचे आहेत. मला कपाटात लावून ठेवायचे आहेत. त्याचे वेगळे कपडे ठेवायचे आहेत, माझे कपडे वेगळे ठेवायचे आहेत. म्हणजे नवरा कामावरून येऊसपर्यंत आपली घरातली कामं काय होत नाहीत. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर मंडळी, आता सगळी कामं उरकली, जेवले मी, भांडी वगैरे घासून ठेवले. प्रीत थोड्या वेळाने येईन कामावरून. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.